मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 8. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान. पेशीविज्ञान, सायटोलॉजी, पेशींचे प्रकार, पेशींची रचना, पेशी अंगके आणि पेशी विभाजन यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे पेशीविज्ञान होय. पेशीविज्ञान संशोधन संस्था, राष्ट्रीय पेशीविज्ञान संशोधन संस्था पुणे, इनस्टेम बेंगळुरू. मूलपेशी स्टेम सेल्स, बहुपेशीय सजीवांमध्ये ज्या विशिष्ट पेशींपासून शरीरातील इतर विविध प्रकारच्या पेशी तयार होतात तसेच ज्यांच्यामुळे जखमा भरतात त्यांना मूलपेशी असे म्हणतात. युग्मनजाच्या वाढीच्या काळात त्यातील सर्व पेशी या मूलपेशी असतात. यांच्यापासून विविध प्रकारच्या ऊतींची निर्मिती होते. मूलपेशींच्या साहाय्याने प्रयोगशाळेत देखील विविध प्रकारच्या ऊती निर्माण करता येतात. शरीरातील एखाद्या अवयवाचा ऱ्हास होणारा भाग मूलपेशींच्या साहाय्याने पुन्हा तयार करता येतो. मूलपेशींचे विभेदन. मूलपेशींपासून विविध प्रकारच्या ऊतींची निर्मिती होऊन त्या ऊती विविध प्रकारची कार्ये करतात. यालाच मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. विभेदनानंतर मूलपेशींची विभेदन क्षमता संपते आणि त्यानंतर या पेशी फक्त स्वतःसारख्याच इतर पेशी निर्माण करू शकतात. मूलपेशींचा आढळ गर्भाशयातील नाळ, भ्रूणाची कोरकुपटी अवस्था, रक्त अस्थिमज्जेत, मेदऊतीमध्ये रक्तात. मूलपेशींचे परिरक्षण. नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा किंवा कोरकपुटीतील भ्रूणपेशींचे नमुने जंतुविरहित परीक्षा नळ्यांमध्ये 135 अंश सेल्सिअस ते -190 अंश सेल्सिअस या तापमानास द्रवरूप नायट्रोजनमध्ये साठवून ठेवतात. मूलपेशी संशोधन, स्टेम सेल रिसर्च. मूलपेशी संशोधन हा जैवतंत्रज्ञानामधील सर्वात क्रांतिकारी शोध आहे. यामुळे वैद्यकशास्त्रात प्रचंड बदल होत आहेत. मूलपेशींचे प्रकार. भ्रूणीय मूलपेशी, प्रौढ मूलपेशी. भ्रूणीय मूलपेशी एम्ब्रियोनिक स्टेम सेल. अंडज पेशीचे फलन होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणातील पेशींचे विभाजन आणि विभेदन झाल्यानंतर त्यांना मूलपेशी म्हणतात. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींचे विशेषीकरण सुरू होऊन त्यातून शरीरात सुमारे 220 प्रकारच्या पेशींची निर्मिती होते. उदाहरणार्थ अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी. सहसा मूलपेशी अविभेदित सामान्य स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या आपल्या शरीरातील सर्व पेशींच्या जनकपेशी म्हणून ओळखल्या जातात. मूलपेशींमध्ये बहुविधता हा गुणधर्म असतो. पेशींचे विशेषीकरण होण्यापूर्वीच मूलपेशींना प्रयोगशाळेत वाढवता येते. विशिष्ट प्रकारचे जैवरासायनिक संकेत देऊन मूलपेशींचे रूपांतर विशिष्ट पेशीत करता येते. या पेशींचे ऊतींमध्ये व त्यानंतर अवयवांमध्ये रूपांतर करता येते. प्रौढ मूलपेशी ॲडल्ट स्टेम. विकसित व्यक्तीच्या शरीरात मूलपेशींना प्रौढ मूलपेशी म्हणतात. या प्रकारच्या मूलपेशी अस्थिमज्जा, अँडोपोज किंवा मेदऊती, रक्त, नाळेच्या रक्तात, ब्लड फ्रॉम अँब्लिकल कॉर्ड, प्लॅसेंटा इत्यादी ठिकाणी आढळतात. मूलपेशींचे उपयोग. पुनर्निर्मिती औषध क्षेत्र, सेल थेरपी, मधुमेह, हृदयविकार, अल्झायमर, पार्किन्सन्स, हाताच्या बोटात कंपवात यासारख्या रोगांमध्ये निकामी झालेल्या ऊती बदलाव्या लागतात. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये रक्तपेशीच्या निर्मितीसाठी रक्तपेशींची आवश्यकता असते. अवयव प्रत्यारोपण. यकृत, किडनी यासारख्या अवयवात बिघाड झाल्यास
अवयव प्रत्यारोपण करावे लागते आणि हे अवयव मूलपेशींपासून तयार केले जातात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अवयव प्रत्यारोपण, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, अकार्यक्षम किंवा खराब अवयव बदलल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. किडनी, त्वचा या अवयवांचे प्रत्यारोपण करताना दाता व गरजू व्यक्ती यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय या सर्व गोष्टी जुळणे आवश्यक असते. किडनी व त्वचा प्रत्यारोपणासाठी जिवंत दाता असू शकतो, परंतु यकृत, हृदय, डोळे यासारख्या अवयवांचे प्रत्यारोपण मृत्यूनंतर विशिष्ट कालावधीत करता येते. अवयवदान आणि देहदान. अवयवदान. अवयवदानामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. अंधांना दृष्टी मिळू शकते. यकृत, किडनी, वृक्क, हृदय, हृदयातील झडपा, त्वचा इत्यादी अवयवांचे दान करता येते. देहदान. वैद्यकीय अभ्यासक्रमात संशोधनासाठी शरीर तसेच शरीरातील अवयव उपलब्ध होतात. अवयवदान व प्रत्यारोपणाविषयीचा ट्रान्सप्लांटेशन ह्यूमन ऑर्गन्स ॲक्ट 1994 हा कायदा असून त्यात 2009, 2011 व 2014 या वर्षांमध्ये सुधारणा केल्या गेल्या आहेत. जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. मानवाच्या उपयोगासाठी सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल तसेच संकर करणारे तंत्रज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान होय. यात विविध विज्ञान शाखा समाविष्ट आहेत. पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी इत्यादी. शेती तसेच औषध निर्मिती क्षेत्रासाठी जैवतंत्रज्ञान जास्त प्रमाणात वापरले जाते. जास्तीचे उत्पन्न, उच्च प्रतीच्या प्रजाती आणि सोयीस्कर उत्पादनासाठी शेतीमध्ये ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जातात. जैवतंत्रज्ञानामुळे प्रतिजैविके, जीवनसत्वे, संप्रेरके, इन्सुलिन यासारख्या औषधांची यशस्वीपणे निर्मिती झाली आहे. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग सूक्ष्मजीवशास्त्र, सूक्ष्मजीवांच्या गुणधर्माचा उपयोग करून उत्पादने मिळवणे, उदाहरणार्थ दुधापासून दही, ऊसाच्या मळीपासून मद्य निर्मिती इत्यादी. जैवरसायनशास्त्र. पेशी उत्पादनाच्या साहाय्याने विविध प्रतिजैविके आणि लसींची निर्मिती. रेणवीय जीवशास्त्र. मानवी आरोग्यासाठी DNA तसेच प्रथिन यासारख्या जीवाणूंचा उपयोग. जनुकीय अभियांत्रिकी. जनुकीय बदल, जेनेटिक मॅन्युप्युलेशन करून मानवी उपयोगासाठी विशिष्ट गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी आणि इतर उत्पादनांची निर्मिती करणे. जीवाणूमध्ये जनुकीय बदल करून इन्सुलिन किंवा मानवी वाढीसाठी संप्रेरकांची निर्मिती करणे. ऊती संवर्धन, संकरित बियाणे निर्मिती हे गैरजनुकीय जैवतंत्रज्ञान नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी असून यात संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग करतात. जैवतंत्रज्ञानाचे फायदे. प्रति हेक्टर जास्त कृषी उत्पन्न मिळते. रोगप्रतिकारक वाणांमुळे रोग नियंत्रणावरील खर्च कमी होतो. जलद फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्याने वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. बदलणाऱ्या पर्यावरणीय परिस्थितीत उदाहरणार्थ तापमान, पावसाचे प्रमाण, जमिनीचा कस इत्यादीमध्ये देखील तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती झाली आहे. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. संकरित बियाणे, जनुकीयदृष्ट्या प्रगत पिके, बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस, तणनाशक वनस्पती. जैविक खते, रायबोझोमियम आणि ऑक्झीबॅक्टर, ॲनाबिना, नॉस्टॉक, ॲझोला. भारतातील जैवतंत्रज्ञानाचा विकास.
1982 राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना. 1986 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग. या विभागाच्या नियंत्रणाखाली पुढील संस्था कार्यरत आहेत: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. उच्च शिक्षण आणि संशोधन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंड्री. पशुसंवर्धनासाठी सहसा कृत्रिम रेतन तसेच गर्भप्रत्यारोपण या पद्धतीचा उपयोग होतो. तसेच यामुळे विविध प्राणीज उत्पादने व गुणवत्ता यातही वाढ होते. दूध, मांस, लोकर उत्पन्न तसेच प्राण्यांच्या सशक्त प्रजातींची निर्मिती. मानवी आरोग्य, ह्युमन हेल्थ. मानवी आरोग्यासंदर्भात रोगनिदान तसेच उपचार यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ मधुमेह, हृदयरोग यासारखे रोगांचे निदान लक्षणे उद्भवण्यापूर्वीच जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने करता येते. एड्स, डेंग्यूचे निदान तसेच उपचार जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने केला जातो. जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने जीवाणूंद्वारे इन्सुलिनची निर्मिती करण्यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात मानवी इन्सुलिनचा जनुक जोडला जातो. जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध लसी तसेच प्रतिजैविके निर्माण करता येतात. उदाहरणार्थ प्रतिजन लसी, पोलिओ लस, हेपॅटायटिस लस. खाद्य लसी, पारेषित बटाटे, व्हिब्रिओ कॉलरी इत्यादी कोलाय. प्रतिजैविके. प्रतिजैविकांचा प्रकार व रोग. इन्सुलिन, मधुमेह, सॅमॅटोट्रॉपिन वाढ, सॅमॅटोस्टॅटिन संप्रेरकाचे नियंत्रण, एरिथ्रोपायोटिन ॲनिमिया, फॅक्टर VIII हिमोफिलिया, इंटरल्युकिन कर्करोग, इंटरफेरॉन्स विषाणू संक्रमण. 5 जुलै 1996 रोजी डॉली मेंढी क्लोनिंगद्वारे जन्मलेल्या पहिल्या प्राण्याचे उदाहरण आहे. या प्रक्रियेसाठी 3 मादी मेंढ्यांचा उपयोग केला गेला. पहिल्यांदा स्कॉटिश मेंढीच्या पेशीतील केंद्रक एकगुणित नष्ट करून त्याऐवजी फिन डॉर्सेट मेंढीच्या स्तनपेशीतील द्विगुणित केंद्रक टाकला. नंतर ही पेशी स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढवली व त्यापासून डॉली मेंढीचा जन्म झाला. परंतु 2003 मध्ये फिन डॉर्सेटे मेंढीचे गुणधर्म असलेल्या डॉली मेंढीचा मृत्यू झाला. औद्योगिक उत्पादने, श्वेत जैवतंत्रज्ञान. सुधारित यीस्टचा उपयोग करून ऊसाच्या मळीपासून मद्य निर्मिती करणे हे श्वेत तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे. याशिवाय विविध औद्योगिक रसायने अल्प खर्चात निर्माण केली जातात. पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. सांडपाणी आणि घनकचऱ्याचे विघटन करून त्यावर प्रक्रिया केली जाते. सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे ऑक्सिडीकरण होऊन जलचर सजीवांवर परिणाम होतो. यासाठी सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण करून हे प्रक्रिया केलेले सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडतात. सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने कंपोस्ट खतांच्या निर्मितीसाठी स्थायूरूप सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करतात. जैव उपचार, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके या सर्व जैव तंत्रज्ञानाच्या आधुनिक पद्धती आहेत. जैव उपाययोजनेमध्ये वनस्पती व सूक्ष्मजीवांचा उपयोग करून
सांडपाणी व प्रदूषित जमिनीतील विषारी रसायने आणि प्रदूषके शोषून घेऊन नष्ट करतात. जैव उपाययोजना उदाहरणे वनस्पती, जीवाणू आणि कार्य. सुडोमोनाज कार्य हायड्रोकार्बन आणि तेल सदृश्य प्रदूषके प्रदूषित पाणी जमिनीतून वेगळे करणे. टेरिस व्हिटाटा कार्य जमिनीतून आर्सेनिक धातूचे अवशोषण. GM मोहरीची जात कार्य सेलेनियम खनिजाचे अवशोषण. सूर्यफूल युरेनियम व आर्सेनिकचे अवशोषण. डायनोकॉकस रेडिओडरेन्स कार्य किरणोत्सारी प्रतिकारक जीव अणुकचऱ्यातील किरणोत्सारी प्रारणांचे अवशोषण. अल्फा गवत, तीनपाती गवत, राय गवत कार्य वनस्पतींद्वारे उपाययोजनेसाठी उपयोग. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अन्न जैव तंत्रज्ञान सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने अन्न पदार्थाची निर्मिती करणे. उदाहरणार्थ पाव, चीज, मद्य, बियर, दही, विनेगर इत्यादी. DNA फिंगरप्रिंटिंग प्रत्येक व्यक्तीच्या DNAतील न्यूक्लिओटाइडची रचना विशिष्ट असते. त्यामुळे DNAच्या साहाय्याने त्या व्यक्तीची ओळख पटवता येते. यासाठी त्या व्यक्तीच्या DNAची संरचना तयार केली जाते. यालाच DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. उपयोग न्यायसहाय्यक विज्ञानामध्ये गुन्ह्यांच्या तपासासाठी, गुन्हेगारांची किंवा संशयिताची ओळख पटवण्यासाठी, एखाद्या मुलाच्या मूळ मातापित्याची ओळख पटवण्यासाठी. हे सर्व संशोधन हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स येथे केले जाते. समुद्रातील तेलगळतीची स्वच्छता. तेलाच्या टँकरमधून होणाऱ्या गळतीमुळे जलचर जीवसृष्टीवर वाईट परिणाम होतो. जलद वाढणाऱ्या तसेच क्रूड किंवा कच्च्या तेलाचे विघटन करणाऱ्या जीवाणूंचा उपयोग करून अत्यंत अल्प दरात व पर्यावरणाला हानी न होऊ देता तेलतवंग काढले जातात. या जीवाणूंचा उपयोग पहिल्यांदा आनंद मोहन चक्रवर्ती यांनी सुचवला होता. कृषी विकासाचे महत्त्वाचे टप्पे. हरित क्रांती, ग्रीन रेव्होल्यूशन. अल्प शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या पद्धतीला हरित क्रांती म्हणतात. गहू व तांदूळाची सुधारित जात, खते व कीटकनाशकांचा योग्य उपयोग तसेच जलव्यवस्थापनामुळे अन्नधान्याचे उत्पन्न वाढून प्रचंड मोठ्या लोकसंख्येची उपासमार थांबली आहे. कृषी संशोधन संस्थांच्या संशोधनातून विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती निर्माण झाल्या आहेत. संशोधन संस्था, प्रयोगशाळा. भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICR यांच्या नियंत्रणाखाली भारतात नगदी पिके, मत्स्योत्पादन तसेच इतर कृषी व्यवसायाशी संबंधित संशोधन केले जाते. भारतीय कृषी संस्था दिल्ली IARI, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन संस्था CCRI, ICAR तसेच त्यांच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. श्वेतक्रांती, व्हाईट रेव्होल्यूशन. सहकार तसेच जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन म्हणजे श्वेतक्रांती होय. गुजरातमधील आणंद येथील सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरू केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या अमूल मिल्क युनियन लिमिटेड या संस्थेचा नावलौकिक आज संपूर्ण जगात झाला आहे. नीलक्रांती, ब्लू रेव्होल्यूशन. जलचर सजीवांची शेती म्हणजेच नीलक्रांती होय. यात त्यांचे संवर्धन करून मत्स्योत्पादन वाढवले जाते. पूर्व आशियाई देशांमध्ये शेततळे तसेच त्यामध्ये वाझारे प्रकारचे मासे मुबलक प्रमाणात आढळतात. मत्स्यशेतीमध्ये मासे, कोळंबी, इतर प्राणी व वनस्पती यांची शेती केली जाते.
या शेतीसाठी 50 ते 100% सरकारी अनुदान दिले जाते. खाऱ्या पाण्यात तसेच गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती केली जाते. रोहू, कटला हे गोड्या पाण्यातील मासे किंवा कोळंबी, शेवंडे यासारखे खाऱ्या पाण्यातील उत्पादने. खतांचे 2 प्रकार. सेंद्रिय खते मॅन्युअर. या खतांमुळे भूसंधारण म्हणजेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. कुथित मृदेची निर्मिती होऊन जमिनीचा वरचा थर तयार होतो. गांडूळ बुरशीच्या प्रक्रियांमुळे जमिनीतील NPK सारखे घटक पिके शोषतात. रासायनिक खते केमिकल फर्टिलायझर्स. या खतांचा अमर्याद उपयोग करण्याचे धोके असतात. उदाहरणार्थ जमीन नापीक होणे, मृदेची गुणवत्ता ढासळणे, प्राणी व मानवासाठी विषारी, पर्यावरणाचे प्रदूषण. कीडनाशके इन्सेक्टिसाइड्स. कीडनाशके पर्यावरणासाठी घातक असून त्यांच्या वापरावर प्रतिबंध नसल्यास त्यातील विषारी घटक पाणी तसेच अन्नामार्फत अन्न साखळ्यांमध्ये प्रवेश करते. बेडूक आणि कीटकभक्षी कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, परंतु कीटकनाशकांच्या जास्त वापराने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उत्पादन वाढवण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग जास्त प्रमाणात केल्याने जैविक विषवृद्धी होते. DDT, मेलॅथिओन, क्लोरोपायरिफॉस यासाठी कीडनाशके अतिशय घातक असतात. सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून कसदार शेती वाणांच्या साहाय्याने नैसर्गिक संतुलन राखून पर्यावरणपूरक पद्धतीची शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. शेतीसाठी रासायनिक खते व कीडनाशकांचा अनिर्बंध वापर केल्याने विषारी रसायने अन्न व पाण्याद्वारे आपल्या शरीरात येतात. यामुळे आपल्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर विविध दुष्परिणाम होतात. जमिनीची सुपीकता कमी होऊन पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होतो. हे सर्व टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हाच उत्तम पर्याय आहे. मधुमक्षिका पालन. कृत्रिम मधमाशांची पोळी किंवा पेटीमधून मध काढणे सोयीस्कर असून त्यामुळे पोळ्यांचे व माशांचे नुकसानही होत नाही. फळ प्रक्रिया उद्योग. फळांपासून पुढील उत्पादने तयार करतात. सरबत, जॅम, जेली, चॉकलेट. फळे नाशवंत असल्याने शीतगृहात ठेवून नंतर त्यावर वाळवणे, खारवणे, साखर मिसळणे, आटवणे, हवा बंद करणे यासारख्या प्रक्रिया केल्या जातात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.